नमस्कार. आज आपण भगवद्गीतेचा दुसरा श्लोक पाहणार आहोत. संजय उवाच. द्रष्टा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रीवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकाची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य: धृतराष्ट्र जन्मताच आंधळा होता आणि तो दुर्दैवाने आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. त्याला निश्चित माहीत होते की आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहेत आणि जन्मापासूनच पुण्यवान असणाऱ्या पांडवाशी आपल्या मुलांची कधीच मैत्री होणार नाही. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाविषयी त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीसंबंधी केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. यास्तव वैष्णव उद्विग्न झालेल्या राजाला तो प्रोत्साहित करू इच्छित होता आणि म्हणूनच त्याने राजाला निश्चितपणे पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपल्या सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्याशिवाय आपल्या सेनापतीकडे जावे लागेल यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. तथापि पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा त्याने बाह्यतकारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही.